हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला आपण आज मेथीचे पराठे बनवणार आहोत. कसे बनवायचे ते बघूया. चला आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं मीठ टाकून त्यात मेथी 5 मिनिटं साईडला ठेवून घेतली आहे. हे बघा, आता काढून घेऊन याला छान असं बारीक कापून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया थोडंसं. त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. जिरे तडतडलं की लगेच त्यामध्ये आपण मेथी टाकणार आहोत. मेथी चांगली थोडा वेळ परतून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे मीठ घालायचं नाही आधीच. हे बघा, झाली आहे मेथी, आपण साईडला काढून घेतलेली आहे. आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये ओवा, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. हे बघा, धने पावडर टाकलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपण इथे मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा बनवून घेतलेला आहे, ते पण टाकलेलं आहे. इथे आपलं मलाई टाकलेली आहे, दुधावरची साय, आणि मेथी टाकून घेऊन याला छान असं आपण मळून घेणार आहोत, थोडं थोडं पाणी घालून. हे बघा, अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. तर चला आता आपण लाटायला घेऊया पराठा. छोटासा गोळा घेतलेला आहे मी तोडून. तर चला आता आपण लाटून घेऊया. हे बघा, थोडासा लाटला आहे मी आधी, त्याला तेल लावलं आहे आणि फोल्ड केलं आहे. त्रिकोणी पराठा बनवणार आहोत आपण. कसा पण बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही. तर चला आता झालेला आहे, आपण लाटून घेऊया पराठा. खूप सुंदर लागतात मेथीचे पराठे आणि मुलांना टिफिनला द्यायला पण चांगले आहेत, आपल्याला पण नाश्त्याला खायला खूप सुंदर असे लागतात. तर हे बघा, झालेलं आहे. आपण तेल लावून घेऊया. तुम्ही काही पण लावू शकता, तूप पण लावू शकता, बटर पण लावू शकता, तुमच्या आवडीनुसार. छान असा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे. फुल गॅसवर भाजू नका, मंद आचेवर छान असा खरपूस. हे बघा, किती सुंदर असा भाजलेला आहे पराठा आपला. दिसायला पण खूप सुंदर असा दिसत आहे. तर रेसिपी आवडली असते तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते. नाश्त्यासाठी खूप सुंदर असा मेथीचा पराठा. धन्यवाद.